मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये पुन्हा एकदा गोंधळ झालाय। काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले। डीसीपी आणि सीपींकडनं या दोघांची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीची भूमिका घेतली। आणि यानंतर अन्य काही घडामोडींचा आढावा घेऊया। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयाबाहेर तोडफोड केली। मुंबई भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे त्यांनी कार्यालयाबाहेर प्रचंड मोठा गोंधळ घातला। तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर गोंधळ करत तोडफोड केली। या प्रकरणी पोलिसांनी जमावावरती लाठीचार्ज केलाय। भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावरती हल्ला केला। यावेळी कार्यालयातील पोस्टरवरती आंदोलनकर्त्यांनी शाईफेक केली। काँग्रेस कार्यालयावरच्या हल्ल्याचा विजय वडेट्टीवारांनी निषेध नोंदवलाय। यावेळी तोडफोड करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे। तर काँग्रेस कार्यालयावरचा हल्ला पूर्वनियोजित कट आहे असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर भाजपच्या हल्ल्याचा आव्हाडांनी निषेध नोंदवलाय। काँग्रेस कार्यालयावरच्या हल्ल्याचा आदित्य ठाकरेंनीही निषेध केला। राज्याला गृहमंत्री नाहीत, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय। अजित पवार एक दिवस मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। तर मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी अजित पवारांना शुभेच्छा देत विरोधकांवरती टीकास्त्र डागलंय। विरोधक संविधानावरती अविश्वास दर्शवतात, निकाल विरोधात गेला की लोकशाहीचा खून होतो असा आरोप करतात, मात्र त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। मी आधुनिक अभिमन्यू आहे आणि आधुनिक अभिमन्यूला चक्रव्यूह भेदता येतं। आम्ही जी आश्वासनं दिली ती पूर्ण करू आणि सुरू केलेल्या योजना बंद होऊ देणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय। महाविकास आघाडीची फेक नरेटिव्हची फॅक्टरी लवकरच उद्ध्वस्त करू असा इशारा देवेंद्र फडणवीस देतात। लाडकी बहीण योजना लवकरच पुन्हा सुरू होणार आहे। अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मुंबईमधील मेट्रो 3 प्रकल्प मे 2025 पर्यंत सुरू होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला। फडणवीसांनी आज निवडणूक आयोगाची वकिली केली, त्यामुळे दाल में कुछ काला नहीं तो पूरी दाल ही काली है असा हल्लाबोल पटोलेंनी केलाय। मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहिलंय। या पत्रात खरगेंना धक्काबुक्की झाल्यामुळे दुखापत झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। त्याचसोबत धक्काबुक्की करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी केली गेली आहे। खासदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा मिळालाय। रवींद्र वायकरांची खासदारकी कायम असे। अमोल कीर्तीकरांनी केलेली तक्रार किंवा निवडणूक याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तारांकडून आभार मेळावा घेण्यात आला। दरम्यान 2.5 वर्षांनंतर मी पुन्हा येणार असं म्हणत सत्तारांनी 2.5 वर्षांनंतर मिळणाऱ्या आपल्या मंत्रिपदाचे एक प्रकारे संकेत दिले। रणजितसिंह मोहिते पाटलांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप राम सातपुतेंनी केलाय। दरम्यान नियमानुसार मोहिते पाटलांचे सहकारी साखर कारखान्याचं संचालक पद रद्द करावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। धरणगावमध्ये सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। शरद पवारांवरती टीका केल्यामुळे दोघांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांनी केली। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गात महिला आयोग आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला। दरम्यान लाडकी बहीण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली असून त्या सुरक्षित सुद्धा व्हाव्यात अशी भावना चाकणकर यांनी व्यक्त केली। दौंडचे आमदार राहुल कुल यांनी कुरकुम MIDCमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराचा विधानसभेत पाढा वाचला। ड्रग्ज प्रकरण, प्रदूषण या सगळ्या विषयांकडे लक्ष दिलं जावं अशी मागणी त्यांनी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही नेत्यांच्या दबावापोटी पोलीस प्रशासन जाणून बुजून आरोपीला पकडत नाहीये अशी शंका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे। राज्यासह देशभरात अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आंदोलन केलं। अशात शिवसेना आमदारांनी अमित शहांच्या समर्थनात प्रति आंदोलन केलं। यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा चांगला समाचार घेतला।
काँग्रेसनं अमित शहांचा अर्धवट व्हिडिओ प्रसारित केला. जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा काँग्रेसचं प्रेम कुठे गेलं होतं, असा सवाल आमदार संजय गायकवाडांनी उपस्थित केला. अमोल मिटकरींनीही शहांविरोधातील आंदोलनाचा समाचार घेतला. तुमच्या काळात अनेक लोकांनी अशी वक्तव्य केली, तेव्हा त्यांनी राजीनामे दिले का, असा खोचक सवाल मिटकरींनी विचारलाय. नितेश राणेंची मंत्रिपदी निवड झाल्यामुळे सिंधुदुर्गात भाजपकडनं राणेंचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला जाणार आहे. येत्या 22 डिसेंबरला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. अमित शहांच्या वक्तव्यावरनं विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केलाय. अमित शहांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचंही त्यांनी नमूद केलं. अमित शहांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. वंचितच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे निषेध आंदोलन केलं गेलं. यवतमाळमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि आंबेडकरी अनुयायांनी अमित शहांच्या विरोधात आंदोलन केलं. अमित शहांची हकालपट्टी करून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांची. अमित शहांच्या वक्तव्याचे पडसाद शहापुरातही उमटले. अमित शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत वंचित बहुजन आघाडीनं जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती संभाजीनगरात वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले. अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. अमित शहांच्या निषेधार्थ अकोल्याच्या अकोट तालुक्यात वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं. यावेळी अमित शहांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त झाला. अमित शहांच्या वक्तव्याच्या विरोधात आंबेडकरी समाज आक्रमक झालाय. अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. शहांनी माफी मागितली नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जाते. अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला गेला. नाशिकच्या चांदवडमध्ये भीमसैनिकांना रास्ता रोको करत त्यांनी अमित शहांच्या पुतळ्याचं दहन केलं. अमित शहांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पीबीआय ब्लॉक इंडियाच्या वतीनं विधान भवनावरती मोर्चा नेण्यात आला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं गेलं. सोलापूर मार्केट कमिटीमध्ये माथाडी कामगार आक्रमक झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला. महामार्गावर जाण्यापासून रोखल्यानं आंदोलनकर्त्यांनी मार्केट कमिटीत ठिय्या मांडला. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केलं. अमित शहांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात नीलकमल नावाची प्रवासी बोट बुडाली. नौदलाच्या स्पीड बोटनं धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झालाय. यातील 3 जण नौदलाचे तर इतर 10 जण सामान्य नागरिक असल्याची माहिती आहे. मुंबईतल्या बोट दुर्घटनेत नेव्हल कर्मचारी नौदलाचे कर्मचारी मंगेश केळशीकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवरती मोठा आघात झालाय. मुंबईच्या बोट दुर्घटनेत नाशिकच्या पिंपळगावातील पती पत्नी आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांचे मृतदेह गावी आणण्यात आलेले असून मृतदेह पाहताच कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळाला. एलिफंटा बोट दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क झालंय. प्रवाशांच्या सुरक्षेसह खबरदारी म्हणून मांडवा जेटीवरती लाईफ जॅकेट आणि बोटीमध्ये सुरक्षा बचाव प्रतिनिधी देण्यात आलेला आहे. कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. केंद्र सरकारकडे त्यांनी ही मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवत अजित पवारांनी ही मागणी केली आहे. छगन भुजबळांनी कांद्याच्या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवलंय. पत्राद्वारे कांद्यावरील 20% निर्यात शुल्क माफ करण्याची त्यांची मागणी आहे. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर चेंबूरमध्ये पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. चेंबूर कॅम्प परिसरातील अतिक्रमण धारकांवरती कारवाई करत दुकानातलं साहित्य जप्त करण्यात आलंय. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षित आवास देण्याचा शासनानं मोठा निर्णय घेतलाय. ऑनर किलिंग रोखण्यासाठी हेल्पलाईन नंबरसह गेस्ट हाऊस केलं जाणार आहे. सरकारच्या निर्णयाचं अनिसनं स्वागत केलंय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गुबाळ, नांदुर्गा, मंगरुळ, सातस्तूर या परिसरात भूगर्भातनं मोठे आवाज येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर काही नागरिकांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची भीती व्यक्त केली आहे. चाळीसगावच्या घाटरोडवरील 50 अतिक्रमणांवरती चाळीसगाव नगरपालिकेनं बुलडोझर फिरवला. शहरातलं अतिक्रमण दूर केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतोय.
आणि बुलेटिनमध्ये आपल्याला अन्य काही घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. लाल कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी उमराणे बाजार